पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 100% भरले आहे। धरणात अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पूर नियंत्रणासाठी प्रशासनाने भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। या विसर्गाचे पाणी आज सकाळी पंढरपुरात दाखल झाल्याने चंद्रभागा नदी तुथडी भरून वाहू लागली आहे। नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे। नदीकाठच्या परिसरात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वारकरी आणि नागरिकांनी नदीत उतरताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाने बारकाईने लक्ष असून नदीकाठच्या भागावर सातत्याने नजर ठेवली जात आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी अधिक माहिती दिली आहे। आता आपण बघत असेल की जवळपास आता 45,000 क्युसेक्स प्रमाणे आता पाणी पंढरपूरमध्ये आलेली आहेत। आता जुन्ना दगडी पूल सुद्धा पाणीच्या आतमध्ये गेलेली आहेत। अजून याच्यामध्ये वाढायची शक्यता आहे। जवळपास आता संगमला बघितलं तर 64,000 विसर्ग आहेत। इथे येत असताना जवळपास 60,000 पर्यंत जायच्या शक्यता आहेत। याच्यामध्ये पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे। ज्या ज्या घाट आहेत ते पूर्ण घाट आम्ही बंद केलेली आहेत। या व्यतिरिक्त आमच्या 18 टीम इथे जवळपास 250 कर्मचारी इथे काम आहेत आणि 18 रेस्क्यू बोट सुद्धा आता फिरत आहेत। पूर्णपणे आम्ही याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे। सगळं घाट वगैरे बंद केलेली आहेत आणि अनाउन्समेंट सुद्धा नगरपालिकाच्या मार्फत अनाउन्समेंट सुद्धा चालू आहे। नाही इतकी पाणी येणार नाहीये। आता मॅक्सिमम 55,000 क्युसेक्स टू 60,000 क्युसेक्स पर्यंत विसर्ग यावर्षी असणार आहे। 1,00,000 क्युसेक्स वरती गेलं तरच तो आम्हाला तो वाडी वस्तीमध्ये तो पाणी यायची शक्यता आहे। आता अजिबात काही घाबरायची गरज नाहीये। पण असं परिस्थिती आला तरी आमच्या टीम इथे तयार आहेत। आम्ही अशा पद्धतीने नियोजन करू।